मित्रांनो, या क्वेरीज बघा. या हॉल तिकीट रिलेटेड मला अशा भरपूर साऱ्या क्वेरीज आल्या, सो मला क्लिअर करून द्यायचंय. स्पेसिफिकली दोन प्रकारची मुलं ज्यांना बॅकलॉग लागले आहेत आणि सेकंडरी जे DSY ज्यांचं पहिल्यांदाच बॅकलॉग आहे आणि फर्स्ट इयर 2019 पॅटर्नचे जे पोरं YD आहेत किंवा क्रिटिकल गोल्डनला आले त्यांच्या या हॉल तिकीटच्या संदर्भात क्वेरी आहे त्या मी पुन्हा क्लिअर करतो. यस, आता पहिला प्रश्न की एक्झाम फॉर्म कधी भरायचं, सेकंड प्रश्न हॉल तिकीट कधी मिळतात आपल्याला आणि प्रत्येक वेळी घ्यावे लागतात. हे दोन क्वेश्चन मला खूप जणांनी विचारले होते. पहिला प्रश्न, तर एक्झाम फॉर्म हा प्रत्येक सेमला भरायचा असतो. प्रत्येक सेमला समजा हा सेम आहे, या सेमला मागचे जेवढे बॅकलॉग आहेत ते पण ऑप्शन टाकायचे, ओरल प्रॅक्टिकल आणि थेरी जे बॅक असतील ते, आणि या सेमचे जे ओरल प्रॅक्टिकल आणि थेरी असेल ते पण टाकायचे. कळालं हे? सो प्रत्येक सेमला हॉल तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा. आणि हॉल तिकीट कधी भेटतं, जेव्हा सबमिशन वगैरे होतं, ओरल प्रॅक्टिकल येते, ओरल प्रॅक्टिकलच्या 4-5-6 दिवस आधी तुम्हाला प्रत्येक सेमला हॉल तिकीट भेटतं. प्रत्येक सेमला नवीन हॉल तिकीट घ्यावाच लागतं, जुनं हॉल तिकीट चालत नाही. आणि त्या हॉल तिकीटवर तुमचा फोटो, तुमची डिटेल आणि जेवढे ओरल प्रॅक्टिकल थेरी बॅकलॉग आहे आणि रेग्युलर आहे सगळे तिथे दिलेले असतात. क्लिअर झाला डाऊट? यस. सो एक्झाम फॉर्म आता सुरू होतील एवढ्या 2-4 दिवसात, कारण ऑलरेडी रिझल्ट लागलेले आहेत आणि हॉल तिकीट तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल एक्झामच्या आधी म्हणजे सबमिशन झाल्यानंतर भेटतात. तो बॅकलॉग असो, रेग्युलर असो किंवा YD स्टुडंट असो. क्लिअर मित्रांनो? सो ज्या कमेंट्स मला जास्त येतात त्या क्वेरी मी सोडवण्याचा प्रत्येक व्हिडिओत मी प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्ही कॉलेजमध्ये टॉप केलं पाहिजे, वर्गात पहिले आले पाहिजे. यासाठी मी कंटिन्युअस हेल्प करत असतो मित्रांनो आपल्या पर्पल ॲट चॅनलवरनं. सो व्हिडिओ आवडत असेल, थोडाफार फायदा होत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. आणि पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला M1, M2, त्याच्यानंतर मेकॅनिक्स, BEE, त्याच्यानंतर M3 आणि स्टॅटिस्टिक. ओके, हे सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात असतील, EIDS स्टॅटिस्टिक हे विषय, त्याच्यामध्ये M1, M3 आणि स्टॅटिस्टिक मेकॅनिक्स मी स्वतः शिकवले आहेत, हे तुम्ही बघू शकता. बाकी विषयांचे पण बेस्ट टीचर आहे जे एकदम ग्राउंड लेवलला येऊन शिकवतात. त्याच टीचर आमच्याकडे शिकवतात, आमच्या प्लॅटफॉर्मवर शिकवतात. तो ते लेक्चर कोर्सेस घेऊन लगेच कामाला लागा, जेणेकरून आतापासून सुरुवात केली तुम्ही वर्गात पहिले याल. सो नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सोप्यात सोप्या वेळेने आपल्या भाषेमध्ये आम्ही इंजिनिअरिंग शिकवली, कारण आपल्या भाषेत शिकलं की समजतं, एकदा समजलं तर लिहिता येतं. त्या हिशोबाने आम्ही शिकवलं. ते बघा आणि अभ्यासाला लागा, तुम्ही वर्गात पहिले या. आणि 2 अपकमिंग व्हिडिओचे पण मला कंटिन्युअस कमेंट आले आहे. एक टॉपर कसं व्हायचं या सेम मध्ये पहिल्यापासून अभ्यास करून त्या रिलेटेड मी व्हिडिओ देणार आहे. आणि सेकंड, या सेम मध्ये अभ्यास करायचं, टॉप करायचं, टाइम टेबल कसं असायला हवं, ज्याचे मॅक्सिमम सब्जेक्ट आहे, त्यासाठी पण मी अपकमिंग 2 व्हिडिओ देणार आहे. ओके, सो मित्रांनो, अजून काही इम्पॉर्टंट तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला तुमच्या रिलेटेड काही व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला नक्की कमेंट मध्ये लिहा. आणि चॅनल सबस्क्राईब करा, पर्पल ॲप डाउनलोड करा, आमच्या सोबत अभ्यास करा. आमच्याकडे क्लासला यायचं असेल, क्लासला विषय क्रिटिकलला असतील, आम्ही गॅरंटेड काढूनच देऊ तुमचे. यस, चॅनल सबस्क्राईब करा. यस, आणि कमेंट मध्ये लिहा. थँक्यू.